औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। 1200 स्क्वेअर फुटाच्या जागेसाठी एका महिलेला विवस्त्र करून जबर मारहाण करण्यात आली आहे। पीडित महिला सिल्लोड ग्रामीण पोलीसमध्ये होमगार्ड पदावर काम करते। जमिनीच्या वादातून ही मारहाण करण्यात आली आहे। दरम्यान आरोपींचा नातेवाईक सिल्लोड पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असल्याने आरोपींवर कारवाई केली जात नसल्याचा आरोप पीडितेने केला आहे। तर औरंगाबाद मधली माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना, जमिनीच्या वादातून महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली। अरे बोल मत घे थांब तू मग बाहेर तर औरंगाबाद मधल्या या घटनेची दृश्य आता आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहताय, जिथे माणुसकीला अक्षरशः काळीमा फासणारी ही घटना आहे। केवळ जमिनीच्या वादातून एका महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली आहे। बोल मत घे थांब तू मग बाहेर मध्ये घे त्या दिवशी ते हे आला सर, बबलू धनंजय वाघ। तो म्हणे की तू इथे कशी काय बसली तू? मी म्हणलं माझ्या बापाची प्रॉपर्टी आहे सर। तर म्हणे तू कोर्टाने सिद्ध करून आण। मी आम्ही कोर्टाने सिद्ध करून आणलं, याचं वारस लागलेलं आहे म्हणलं सर। आम्ही वारस लागलं म्हणल्यावर मग त्यानं काय केलं सर, फोन करून त्या धनंजय वाघने बोलवलं सगळ्याला। त्यात मुरलीधर वाघ आला सर। त्यानं दोघा तिघांना माझी साडी सोडली, त्यांच्या बायका आल्या सर। त्यांच्या बायकानं माझे ब्लाऊज काढले सर। मी म्हणलं तुम्ही मला असं कोण करू राहिलं? तर म्हणजे तुला नंग करून मारायचं आहे। माझे तिन्ही पोरं आले सर की माझ्या आईला झाका रे बाबा हो तुम्ही। तर कोणी झाके नाही सर, हजारानं पब्लिक होती सर तिथे, इतकी पब्लिक होती भरचाव का सर। यायनं मला मग मी माझ्या पोराला मारायला लागले, तर माझ्या पोराकडे जाई आहे करायची, तर तिथे सुद्धा ते कपडेवर करायची भरचौकामध्ये माझ्यावाली। इतकं काही केलेलं आहे। प्रॉपर्टीचं वाद आहे सर, माझ्या वडिलाच्या नावावर आहे। आईला भाऊ नाही आम्हाला।